ज्योग्राफी ऑप्शनल किती मार्काला आहे असा क्वेश्चन तुम्हाला कोणीतरी केला असेल किंवा तुम्ही कोणाला तरी केला असेल आणि आन्सर जो दिला असणार तो असेल 500 मार्क्स. बरोबर गाईस? बट या व्हिडिओमध्ये आपण बघणार की हा जो आन्सर आहे किंवा ही जी अंडरस्टँडिंग आहे ही कशी चुकीची आहे. हाउ दिस 500 मार्क्स ऑप्शनल फॉर ज्योग्राफी है ना is absolutely a wrong concept or understanding you guys have है ना. सो लक्षात ठेवा ज्योग्राफी ऑप्शनल फक्त 500 मार्काला नाही आहे. तो किती मार्काला आहे कसा येतोय हे बघण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी यू नीड टू वॉच इट टिल दी एंड. नमस्कार, मी आहे अक्षय गुरु, युअर फ्रेंड इन ज्योग्राफी. ओके, सो मग आता गाईज बघा सिलेबस मध्ये तुम्ही म्हणणार सर 500 मार्क्स हे आम्ही बघितलंय. 500 मार्क्स साठीच सिलेबस मध्ये सुद्धा दिलाय, तिथे सुद्धा पेपर 1 है ना, पेपर 1 आणि पेपर 2 आणि ईच पेपर कॅरीज 250 मार्क्स 250 मार्क्स 250 मार्क्स म्हणजे 500 मार्क्स. मग एक तर तुमचं मॅथ्स म्हणजे माझं मॅथ्स चुकीचं असेल किंवा मी चुकीची इन्फॉर्मेशन देतोय. बट नाही गाईज, ऍक्च्युली सिलेबस मध्ये जो पॉइंट दिलाय तो सुद्धा व्हॅलिड आहे, तुमचा आर्ग्युमेंट सुद्धा बरोबर आहे 500. बट तुमचा जो आन्सर आहे हा इनकम्प्लीट आन्सर आहे. का? कारण तुमची एक चुकीची धारणा झाली आहे किंवा चुकीची अंडरस्टँडिंग आहे अबाउट दी ऑप्शनल, अबाउट दी ज्योग्राफी ॲज अन ऑप्शनल. ठीक आहे, दॅट की ज्योग्राफी ॲज अन ऑप्शनल हा फक्त आणि फक्त 500 मार्कासाठी नाहीये. का? कारण आपण फक्त याला मेन्स ओरिएंटेशनने बघतोय आणि त्याच्यामुळे आपण त्याला फक्त 500 मार्कासाठी धरतोय. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रिलिम्स, जर तुम्ही मेन्स, बाकी GS1, GS2, GS3 आणि इंटरव्ह्यू या सगळ्यांचे मार्क जर का कन्सिडर केले तर बिलीव्ह मी ज्योग्राफी ऑप्शनल हा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मार्काने येईल है ना. सो अराउंड 800 मार्कापेक्षा जास्त मार्कांसाठी हा ज्योग्राफी ऑप्शनल असेल. आणि कसा मी हा तुम्हाला प्रूफ करून दाखवेल. ठीक आहे, बघा मग पहिली स्टेज आपल्या एक्झामिनेशनची येते प्रिलिमिनरी स्टेज. ठीक आहे, मग आता इथे बघा हा पेपर आहे यूपीएससीचा, हा पॅटर्न बेसिकली यूपीएससीचा आणि एमपीएससी मध्ये सुद्धा आपण काय केलंय सेम. मी दोन्हीही एक्झामला टार्गेट करतो, यूपीएससी आणि एमपीएससी. ओके, सो डोंट गेट कन्फ्युज. ओके, सो प्रिलिम्स मध्ये कारण एमपीएससीचे अजून पेपर्स भरपूर व्हायचे आहेत, सो आपल्याला अजून आयडिया येईल किती असणार, त्याच्यामुळे आपण यूपीएससी कन्सिडर केलाय. सो यूपीएससी प्रिलिम्सचे हे जे टॉपिक आहेत 2021 ते 24, 25, 26 चे सुद्धा मार्क्स आहे, पण टेबल अवेलेबल होता म्हणून मी इथे घेतलाय. मोर ऑर लेस एव्हरेज तोच असणार. आता बघा या सगळ्या प्रिलिम्सच्या सब्जेक्ट्स मध्ये, टॉपिक्स मध्ये ज्योग्राफीशी कोणता कनेक्टेड टॉपिक आहे तर तुम्हाला सापडेल ज्योग्राफी 1 आणि एन्व्हायरमेंट 2. बरोबर, ऍक्च्युली करंट अफेअर्स मध्ये सुद्धा याचा कनेक्ट येतो, बट तरी सुद्धा आपण फक्त 2च धरूयात, ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट. मग तुम्ही ऑन एन एव्हरेज जर 2011 पासून 2024 पर्यंत क्वेश्चन्स बघितले तर बघा ज्योग्राफीला ऑन एन एव्हरेज 11 to 12 क्वेश्चन्स आहे जे ज्योग्राफीवर विचारले जातील. बरोबर, ज्योग्राफीशी कनेक्टेड क्वेश्चन्स असतील जे तुम्हाला इथे भेटतील. ठीक आहे, 11 ते 12 क्वेश्चन्स. आणि एन्व्हायरमेंट जो तुम्ही ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये स्टडी करणार आहे. बरोबर, मग तसा जर का बघितला याचा वेटेज अजून जास्त येतो आणि हा येतो 18 क्वेश्चन्स ऑलमोस्ट. एमपीएससी मध्ये पण हाच पॅटर्न असणार. ठीक आहे इनफॅक्ट. ठीक आहे, लास्ट इयर पण असं झालंय आणि सोबत तुम्ही बघणार यूपीएससी मध्ये हाच पॅटर्न रिपीट होतोय. मग आता जर का मी या दोघा क्वेश्चनना ऍडिशन केलंय तर ऑलमोस्ट आय फाइंड ऑलमोस्ट 30 क्वेश्चन्स राइट इन प्रिलिम्स दे आर फ्रॉम ज्योग्राफी ऑप्शनल सिलेबस इटसेल्फ. बरोबर, मग एक क्वेश्चन किती मार्काला असतो? 2 मार्क. म्हणजे किती क्वेश्चन मार्क्स झाले? 60 मार्क्स. राईट गाईज, आता मी तरी हा कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट घेतला. करंट अफेअर्स किंवा इंटरनॅशनल रिलेशनचे जर मॅप बेस्ड क्वेश्चन घेतले तर पॉसिबली अजून जास्त येईल, पण तरी सुद्धा 60 मार्क जे आहेत ते आपल्याला प्रिलिम्स मध्येच येत आहे. बरोबर, मग आता ही झाली त्याची पहिली स्टेज. बरोबर, मग किती मार्कांसाठी आपल्याला ज्योग्राफी हा सब्जेक्ट विचारला जाईल तर प्रिलिम्स मध्ये किंवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये राज्यसेवेमध्ये सुद्धा तुम्हाला 60 मार्क्स हे फक्त आणि फक्त ज्योग्राफी मुळे भेटतील है ना, त्या सिलेबसच्या स्टडीमुळे. मग आता नेक्स्ट आहे सेकंड.
मेन्स आन्सर रायटिंग जी स्टेज आहे आपली ना, तिथे काय असणार, मेन्स मध्ये आन्सर रायटिंग जी स्टेज आहे, इथे आपला ऑप्शनल पेपरच ज्योग्राफी जर का असेल तर 2 पेपर आहे आपल्याकडे, पेपर 1 पेपर 2, बरोबर. 250 मार्क्स 250 मार्क्स. सो इन टोटल दॅट इज 500 मार्क्स, बरोबर. 500 मार्क तर हे डायरेक्टली दिसतात आपल्याला की दॅट इज व्हॉट बिलॉंग टू ज्योग्राफी. पण आता फक्त ज्योग्राफीचा हा जो सिलेबस आहे किंवा तो जो कनेक्ट आहे, राईट, ज्योग्राफीचा सिलेबस जर तुम्ही डिटेल अनालिसिस बघायचा असेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलाय, तो व्हिडिओ बघा गाईस, तुम्हाला फार क्लॅरिटी येईल है ना. सो ऑप्शनल मध्ये तुम्हाला जिओमॉर्फोलॉजी पण भेटेल, पॉलिटिकल अस्पेक्ट पण भेटेल, एन्व्हायरमेंट हा सिलेबस मध्ये पण भेटणार, ठीक आहे. आणि हे सगळा सिलेबसचा पॉइंट आहे जो GS1 मध्ये ओव्हरलॅप होतोय, बरोबर. GS1 मध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी आणि सोसायटी 3 सब्जेक्ट आहे. मग ज्योग्राफी मध्ये जर का आपण क्वेश्चन्स बघितले तर आउट ऑफ 20 क्वेश्चन्स 9 किंवा 10 क्वेश्चन्स हे ज्योग्राफीशी कनेक्टेड आहे. कधी तुम्ही UPSCचा पॅटर्न बघा, MPSCचा लास्ट इयरचा पेपरचा पॅटर्न बघणार तुम्ही 9 ते 10 क्वेश्चन हे ज्योग्राफीशी रिलेटेड आहे ना. UPSC मध्ये महाराष्ट्र नाही, बट MPSC मध्ये महाराष्ट्र आणि तो आस्पेक्ट आहे. सो इथे ऑलमोस्ट 100 to 110 मार्क्स हे कुठे आहेत आपले, GS1 मध्ये येतात. मी राउंड फिगर 100 कन्सिडर करतो, ठीक आहे. 100 मार्क्स आहे आपल्याला ज्योग्राफी थ्रू येतात. व्हॉट अबाउट GS पेपर 3, इथे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी हा पेपर आहे, बरोबर. बायोडायव्हर्सिटी, इथे आपल्याला 2 क्वेश्चन 10 मार्कर, 2 क्वेश्चन 15 मार्कर, बरोबर. मग हे झाले 20 आणि हे झाले 30, म्हणजे ऑलमोस्ट 50 मार्क्स जे आहेत ते आपल्याला पेपर 3 ज्योग्राफी सिलेबस, ऑप्शनल सिलेबस थ्रू भेटणार, बरोबर. मग इथेच बघा हा झालाय. अच्छा, मग व्हॉट अबाउट पेपर 2, GS पेपर 2, इथे पण आहे का काही कनेक्ट. मग इथे तुम्हाला ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये बघा पेपर 2 9वा युनिट पॉलिटिकल अस्पेक्ट आहे, बरोबर. पॉलिटिकल अस्पेक्ट, रीमलँड थ्योरी, हार्डलँड थ्योरी, लॅब्रेन्स वॉर्म आणि कसे रिलेशन्स आहे. मग पेपर 2 मध्ये तुम्हाला इंडिया आणि इट्स नेबरहुड हा फिजिकल सेटिंग्स मधला पेपर 2 चा फर्स्ट युनिट इथे कनेक्ट होतोय बघा. बायलॅटरल, रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग अग्रीमेंट्स, इंटरनॅशनल रिलेशन्स अँड इंडियाज रिलेशन अँड इफेक्ट ऑफ पॉलिसीज अँड पॉलिसीज ऑफ डेव्हलपिंग कंट्रीज ऑन इंडिया अँड इंडियन डायस्पोरा. इंटरनॅशनल रिलेशन्स रिलेटेड आहे किंवा पॉलिटिकल अस्पेक्ट्स आहे. इथे सुद्धा तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन्स जे आहेत ते ज्योग्राफी आणि सिलेबसशी कनेक्टेड असणार, बरोबर. मग मी कमीत कमी जरी धरलं 10 मार्कर 3 क्वेश्चन तरी सुद्धा 30 ते 40 मार्क्स यू विल फाइंड हे आपल्याला इथे फक्त GS मध्ये ज्योग्राफी ऑप्शनल थ्रू भेटतात. किती झाले, 100 प्लस 50 प्लस 30 और 40. इट मीन्स आपल्याकडे ऑलमोस्ट 180 190 किंवा 200 मार्क्स पर्यंत हा GS चा ऑप्शनल पेपर जाऊ शकतो आपला ज्योग्राफी, जिथे तुम्हाला नॉलेज येईल. मग इंटरनॅशनल रिलेशन, तिथे इंडियाची बॉर्डर, इंडियाचे रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे. इंडियाचे बॉर्डर डिस्प्यूट, इंडिया पाकिस्तान, सर क्रिक, बरोबर. इंडिया नेपाल, लिम्पियाधुरा, ठीक आहे. और इंडिया आणि चायना है ना, तिबेट, तो सगळा पॉइंट, ठीक आहे. सो मग इथे तुम्ही बघणार मेन्स मध्ये आपल्याकडे बघा GS पेपर्स मध्ये ऑलमोस्ट 200 मार्क्स, बरोबर. ऑलमोस्ट 200 मार्क्स. ऑप्शनल पेपर मध्ये 500 मार्क्स, ओके. ऑप्शनल 500 मार्क्स, बरोबर. आता एक अजून स्टेज राहिली आहे, इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी स्टेज, बरोबर. आता तुम्ही महाराष्ट्रातले आहे UPSC मध्ये किंवा महाराष्ट्रातल्या परत काही भागामध्ये MPSC इंटरव्ह्यू, कुठे दोन्ही इंटरव्ह्यू साठी, तर तुम्हाला तिथे तुमच्या रिजन बद्दल, क्लायमेट, वेदर, सॉइल, ऍग्रिकल्चर, क्रॉप्स, फार्मर सुसाईड, या सगळ्या प्रॉब्लेमवर क्वेश्चन विचारला जाईल. ट्रायबल्स, कल्चर, इकॉनॉमी, ट्रेड कसा इम्पॅक्ट होतोय. ऑप्शनल ज्योग्राफी म्हटल्यावर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स याच्यावर विचारले जातील. 100% तुम्हाला याच्यावर क्वेश्चन्स विचारल्या जातील, ठीक आहे. मग तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मी मार्क्स कन्सिडर करत नाही, पण असा होऊ शकतो की माझा जेव्हा इंटरव्ह्यू होता 40-50% क्वेश्चन मला ज्योग्राफीशी रिलेटेड होते. का, कारण माझा तो ऑप्शनल होता, बरोबर. एक सेपरेट पॅनलिस्ट असतो जो तुम्हाला ऑप्शनल बद्दल क्वेश्चन विचारतो. तो बिलकुल तुम्हाला असं पण होऊ शकतं 50%, 30-40-50% मार्क्स तुमचे ऑप्शनल बेसिसवर डिसाइड होऊ शकतात. आणि एक अजून एक पॉइंट राहिला आहे, एसे, है ना.
एसे ऍक्च्युली आता फिलॉसॉफिकल एसेस झालेत, पण एमपीएससी मध्ये जर का तुम्ही कन्सिडर केलं तर 1 किंवा 2 टॉपिक्स तुमचे एसेशी कनेक्टेड होणार आहे. मग जर तसं असेल तर मी 125 मार्काचा एसे आहे ना, इंडिया अँड बॉर्डर रिलेशन्स, येस त्याच्यावर क्वेश्चन आहे, किंवा नक्सलिझम आता करंट अफेअर्स मध्ये असेल, किंवा नॉर्थ ईस्ट मधले जे प्रॉब्लेम्स आहेत, जॉग्राफी अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स, राईट. मग तुम्ही बघणार एखादा टॉपिक आपला एसे मध्ये सुद्धा जॉग्राफी ऑप्शनल सिलेबसशी कनेक्ट होतो. मग जर का हा मी टोटल केला आणि कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट, तर मग बघा किती येतो, 500, 200, 700 आणि 180. सो मग ऑलमोस्ट तुम्ही बघणार 850 प्लस है ना, मी अप्रॉक्सिमेटली घेतो, 900 पण होऊ शकतं. 850 प्लस एवढे मार्क्स आहेत जे तुम्हाला जॉग्राफी ऑप्शनल थ्रू भेटू शकतात. येस, आय एम डॅम शुअर जर तुम्ही जॉग्राफी ऑप्शनल प्रॉपर प्रिपेअर केला तर गाईज तुम्हाला हा फक्त 500 मार्कांसाठी हेल्प नाही करणार है ना, हा तुम्हाला 101% 850 प्लस 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 मार्कांसाठी हेल्प करेल है ना. आणि तो कसा करणार, तो कसा असेल याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. आय विल मेक शुअर की तुम्हाला जिथे जिथे गरज असेल तेव्हा मी तुम्हाला हेल्प करेल आन्सर रायटिंग. आणि सगळ्यात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय वे मध्ये तुम्हाला हेल्प पाहिजे. आय विल हेल्प यू देअर, देन अँड देअर ओनली. येस, सो हा जो पहिले मिसकन्सेप्शन आहे मला वाटतं क्लिअर झाला असेल. आता जर कोणी तुम्हाला क्वेश्चन विचारला जॉग्राफी ऑप्शनल किती मार्कांचा आहे, तर 500 नाही है ना, 500 नाही, इट इज फॉर मोर दॅन 850 प्लस मार्क्स. येस, दिस इज ऑल अबाउट फॉर टुडे. थँक यू. लाईक, शेअर, कमेंट अँड कीप वॉचिंग दिस काइंड ऑफ व्हिडिओज. थँक यू.